केंद्र सरकारने 2014ला सुरू केलेल्या जनधन योजनेतील 10 कोटी 23 लाख खाती बंद झाल्याची माहिती मिळते। यामध्ये जवळपास 12,779 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक असल्याचंही समोर आलंय। देशातील शेड्यूल कमर्शियल बँकांची उलाढाल 12.2% वाढली आहे। आतापर्यंत विविध बँकांमध्ये 2,642 कोटी रुपयांचा घोळ झाल्याची माहिती आरबीआयच्या अहवालामधून समोर येते आहे। रिझर्व्ह बँकेने आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी फर्स्ट या बँकेच्या विलगीकरणासाठी मंजुरी दिली आहे। या दोन्ही बँकांच्या संचालक मंडळाने जुलै महिन्यामध्ये विलगीकरणाला मंजुरी दिलेली होती। भारतीय आयुर्विमा महामंडळाने शेअर बाजारातील गुंतवणुकीमधून तब्बल 2.25 लाख कोटी रुपये कमावलेत। यंदाचं वर्ष शेअर बाजारामधल्या उलथापालथीचं ठरलेलं असून याच वर्षामध्ये लक्षणीय उच्चांक गाठण्यात आलाय। इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार फेम 2 ही योजना पुढच्या आर्थिक वर्षामध्ये विस्तारणा देण्याची या योजनेला शक्यता आहे आणि याची घोषणा 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये सुद्धा केली जाऊ शकते।